या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी ए सेकंड इयर मधील चौथ्या सेमिस्टर मधील विद्यार्थ्यांचे या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला पेपर क्रमांक 8 विकासाचे अर्थशास्त्र यामध्ये आजच्या तासाला आपल्याला प्रकरण तिसऱ्या मधील पहिला टॉपिक या ठिकाणी पाहायचा आहे. त्यामध्ये आपल्याला पर्यावरणाचा अर्थ, पर्यावरणाची आणि अर्थ आणि व्याप्ती हा भाग यामध्ये पाहायचा आहे. त्याचबरोबर पर्यावरणाचं महत्त्व आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे चिरंतर विकास अशा प्रकारचे 3-4 मुद्दे यामध्ये आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायचे आहेत. तर सुरुवातीला आपण पर्यावरणाचा अर्थ आणि व्याप्ती, मीनिंग, डेफिनेशन अँड स्कोप ऑफ एन्व्हायरमेंट. तर एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण. आपण पाहतो की सध्या पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे आणि आपण पाहतो की वाढती लोकसंख्या ही पर्यावरणाचा ऱ्हास घडवून आणते आणि म्हणून आज त्यातली त्यात आपल्याला या कोविड महामारीनं शुद्ध पर्यावरण किती महत्वाचं असतं हे लक्षात आणून दिलेलं आहे. कारण आपण पाहतो की ऑक्सिजनचं शॉर्टेज निर्माण झालं आणि लोकांना मग ऑक्सिजनची किंमत या ठिकाणी कळाली. कितीही पैसे खर्च करून लोकांना ऑक्सिजन भेटून गेला आणि निसर्गात आपण पाहतो की निसर्ग आपल्याला फ्रीमध्ये ऑक्सिजन देतं. त्याला गरज आहे फक्त केवळ झाडे लावण्याची, ती जगवण्याची आणि पर्यावरण चांगलं शुद्ध ठेवण्याची. तर एवढं मोठं पर्यावरणाचं आज आपल्याला या ठिकाणी महत्त्व कळालेलं आहे. कारण आपण पाहतो की मानवाला जर सुखी जीवन जगायचं असेल तर पर्यावरण शुद्ध असलं पाहिजे. आता पर्यावरण कशाला म्हणायचं की पर्यावरण म्हणजे भोवतालची परिस्थिती, भोवतालचं वातावरण. पर्यावरण म्हणजे वातावरण. जसं की वातावरण जर शुद्ध असेल तर माणूस निरोगी राहतो, माणसाचा उत्साह टिकून राहतो आणि माणसाची कल्पकता शक्ती, सृजनशीलता या ठिकाणी वाढत असते. त्यातून नवनवीन शोध लावल्या जातात आणि पर्यावरणाचं संरक्षण करून जर मानवाने प्रगती केली, विकास केला तर या ठिकाणी ते धनात्मक त्याचा संबंध असतो. म्हणजे मानवाचा विकास हा चांगल्या पर्यावरणातून घडून येतो. परंतु मानव आपण पाहतो की धुंद होऊन या ठिकाणी पर्यावरणाचा ऱ्हास करून विकासाकडे जात आहे आणि त्यातच त्याला आपण पाहतो की अनेक समस्यांचा सामना आज करावा लागत आहे, की पर्यावरण बिघडल्यामुळे आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात आजार किंवा विविध अशा रोगांच्या साथी फैलावत आहेत आणि पूर्ण सजीव सृष्टीच त्यामुळे धोक्यात येत आहे. आज आपण पाहतो की जंगलाचं प्रमाण कमी होत आहे. आपण पाहतो की नद्या काळाच्या ओघात लुप्त होत आहेत आणि त्यामुळे आपण पाहतो की पडणारं पर्जन्यमान पाऊस देखील आता कमी अधिक होत आहे. कारण आपण पाहतो की लोकांनी डोंगराच्या जागेवर डोंगर ठेवलेला नाही, जंगलाच्या जागेवर जंगल भरलेलं नाही आणि त्यामुळे डोंगरात राहणारे पशुपक्षी, जंगलात राहणारे पशुपक्षी आता मानवी वस्तीत येऊन मानवांना आता आपण पाहतो की त्यांचं ते भक्षण होत आहे आणि त्यामुळे मानवासमोर अनेक समस्या निर्माण होत आहेत. मोठ्या फार प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे हे आज आपण पाहतो की पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे. कुठे अतिवृष्टी तर कुठे दुष्काळ अशा प्रकारची स्थिती निर्माण होत आहे आणि आता आपण पाहतो की टेम्परेचरचं प्रमाण वाढलेलं आहे. पूर्वी आपण पाहतो की साधारणपणे 30 डिग्री सेल्सिअस पर्यंत उन्हाळ्यात टेम्परेचर असायचं. परंतु आता हे 48 ते 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर चाललेलं आहे. हे कशाचा परिणाम आहे? तर पर्यावरण असंतुलनाचा परिणाम आहे, की निसर्गामध्ये मानवाने आपल्या हवेसापोटी किंवा लालसेपोटी किंवा बेधुंदपणे जो हस्तक्षेप सुरू केलेला आहे, त्याचाच हा परिणाम आहे. म्हणून माणूसच हा माणसाचा आत्मघात करतो की काय, हे या ठिकाणी लक्षात येत आहे. कारण पर्यावरण हे माणसाच्या विकासाला पूरक असतं. कारण त्यातूनच आपण ही देणगी आहे, नैसर्गिक देणगी आहे. तिचा जर आपण मान राखला आणि तिच्या पर्यावरण सांभाळून जर आपण आपलं वर्तन जर ठेवलं, तर निश्चितच विकासाला या ठिकाणी आपण पाहतो मानवाचं आयुष्य सुखी होऊ शकतं. परंतु आपण पाहतो की लालसेपोटी म्हणा किंवा अज्ञानापोटी म्हणा किंवा वाढत्या लोकसंख्येचा परिणाम म्हणा किंवा औद्योगिक विकासाचा परिणाम म्हणा किंवा मग आणखी जागतिकीकरणाचा परिणाम म्हणा, की पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे. पर्यावरणाचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्याचा परिणाम म्हणून अनेक प्रकारचे आजार म्हणूया, त्याचबरोबर माणसाची जी श्रमशक्ती कमी झालेली आपण पाहतो की कमी झालेली दिसून येते आणि त्याचा परिणाम
म्हणून हवेत दूषितपणा खूप वाढलेला आहे. प्रदूषण हवेमध्ये वाढलेलं आहे. आज आपण पाहतो की प्रदूषणामुळे लोकांना वेगवेगळे आजार होत आहे. प्रदूषणामध्ये ध्वनी प्रदूषण असेल, हवेचं प्रदूषण असेल, जल प्रदूषण असेल. आज आपण पाहतो पाणी दूषित होतं. फॅक्टरीमधील घाण नदीमध्ये सोडल्या जाते. लोकही आपल्या गावातील नाल्याचं पाणी नदीमध्ये सोडलं जातं आणि त्यामुळे नदीतील पाणी घाण होऊन तेच जर पिलं तर आपण पाहतो त्यापासून असंख्य आजार होतात आणि आजारामुळे माणसाची कार्यक्षमता ही कमी होते आणि त्यामुळे विकासावर देखील परिणाम होत असतो. तर अशा प्रकारे मानवाचा विकास आणि पर्यावरणाचा जवळचा संबंध आहे आणि म्हणून पर्यावरण जर चांगलं राहिलं तर मानवाचा विकास हा सुखकारक होतो आणि म्हणून मानवी जीवन सुखकारक करायचं असेल तर पर्यावरण हे चांगलं राहिलं पाहिजे. हे आजच्या तासाला आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. जसे की आपण पाहतो की अन्न, वस्त्र, निवारा या मानवी जीवनाच्या 3 मूलभूत गरजा पूर्णतः निसर्गावरच अवलंबून आहेत. या दृष्टीने मानवी जीवन व निसर्ग यांचे अतूट नाते व जवळचे सहसंबंध आहेत. मनुष्य, प्राणी, वनस्पती इत्यादी सजीवांना आपली उत्पत्ती किंवा संवर्धनासाठी निसर्गाचा आधार घ्यावाच लागतो. या पृथ्वीतलावरील सर्व सजीवांना आपला जन्म, वाढ, विकास यासाठी निसर्गाचे संतुलन बिघडू न देणे क्रमप्राप्त ठरते. निसर्गातील असंतुलन म्हणजेच पर्यावरणातील असंतुलन असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि पर्यावरणातील असंतुलनामुळे जीवसृष्टीसमोर मग मानवी असेल सजीव सृष्टीसमोर गंभीर व गुंतागुंतीची समस्या उद्भवली असून आता ती एखाद्या देशापुरती मर्यादित राहिलेली नसून ती जागतिक स्वरूपाची झालेली आहे. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या व गरीब देशापुढे ही समस्या तर अधिकच विकराळ रूप धारण करून उभी आहे. मूलतः ही समस्या साम्राज्यावर व साम्राज्यवाद आणि औद्योगिकरणामुळे औद्योगिकरणाची ही देणगी आहे. आपण पाहतो की ब्रिटिश काळात भारतातील प्राकृतिक संसाधनाची एकीकडे अंधाधुंद लूटमार सुरू होती तर दुसरीकडे भारताच्या पारंपरिक ग्रामीण अर्थव्यवस्थेची मोडतोड करून त्या जागी अनियंत्रित उद्योग व नगरप्रधान शोषणवादी निरंकुश अर्थव्यवस्था लादण्यात आली आणि परिणामतः स्वातंत्र्योत्तर काळात पर्यावरणाशी निगडीत अशा अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागले. आता पर्यावरणाचा अर्थ पाहूया की पर्यावरण कशाला म्हणायचं आहे की पर्यावरणाला इंग्रजी भाषेमध्ये एन्व्हायरमेंट असं म्हणतात की या संज्ञेचा मराठी रूप म्हणजे पर्यावरण. मूलतः फ्रेंच भाषेतील एन्व्हायरोन याचा अर्थ टू सराउंड म्हणजे भोवतालची परिस्थिती ज्याला मराठीमध्ये आपल्याला अर्थ आपल्याला घेता येतो भोवतालची परिस्थिती यापासूनच पर्यावरण अर्थ आलेला आहे. परी अधिक आवरण असा त्याचा शब्द हा प्रचलित झालेला आहे. पर्यावरण म्हणजे आजूबाजूची किंवा सभोवतालची परिस्थिती. पहा, पर्यावरण एन्व्हायरमेंट कशाला म्हणायचं? पर्यावरण म्हणजे आजूबाजूची किंवा सभोवतालची परिस्थिती. मग सभोवतालच्या परिस्थितीमध्ये काय असतं? जमीन, पाणी, हवा, वनस्पती, प्राणी, आकाश या नैसर्गिक घटक असतात आणि त्याचा समावेश पर्यावरणामध्ये होत असतो. पहा, पर्यावरणामध्ये समावेश कशाचा असतो? की जमीन, पाणी, हवा, वनस्पती, प्राणी, आकाश या सगळ्या गोष्टीचा पर्यावरणामध्ये समावेश होतो. ही सगळी नैसर्गिक घटक आहेत. व्यापक अर्थाने पर्यावरणाचा जर अर्थ घेतला तर ही नैसर्गिक घटक अधिक मानवी घटक त्यामध्ये समाविष्ट होतात आणि मानवी घटकामध्ये आपण त्यामध्ये मनुष्य प्राणी, त्याच्या वसाहती, आर्थिक व औद्योगिक संस्था किंवा प्रतिष्ठाने, सामाजिक व सांस्कृतिक घटकांचा देखील अंतर्भाव होतो. म्हणजे पर्यावरण म्हणजे नैसर्गिक घटक अधिक मानवनिर्मित घटक किंवा मानवी घटक ज्याला आपण असं म्हणतो. ज्यामध्ये मनुष्य प्राणी असेल, वसाहती असतील, औद्योगिक व आर्थिक प्रतिष्ठाने असतील, सामाजिक व सांस्कृतिक घटक असतील, या सर्व घटकांचा आपल्या सभोवतालच्या परिस्थितीमध्ये समावेश असतो. म्हणून त्याला पर्यावरणामध्ये हे सगळे घटक असलेले आपल्याला दिसून येतात. मानवी जीवन व पर्यावरण हे परस्पर पूरक घटक आहेत आणि त्यामुळे दोन्ही घटकांचे परस्परावलंबित्व लक्षात येते. दोघांचेही एकमेकांशी
सौहार्दपूर्ण सहसंबंध अत्यंत आवश्यक व सुलभपणे असणे अवघडच वाटते. परंतु दुर्दैवाने तसे इतिहासात घडले नाही. याचे कारण मनुष्य प्राण्याला इतरांच्या तुलनेत काही ज्यादा गुणवैशिष्ट्ये लाभलेली आहेत. ही गुणवैशिष्ट्ये म्हणजे मानवाची बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती, काही अंगभूत कौशल्ये इत्यादी गुणधर्माच्या जोरावर मनुष्याने आपला स्वतःचा विकास करून घेताना पर्यावरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. नैसर्गिक साधनसामग्रीचा वापर स्वतःच्या ऐशोआरामासाठी, सुखासाठी, चैनीसाठी करून घेतला आणि मानवाला दोन गोष्टींचे विस्मरण झाले. एक, मानवाने नैसर्गिक संतुलनाचा अतिशय वाईट रीतीने नाश केला आणि दुसरे म्हणजे नैसर्गिक सीमित साधनसामग्रीचे इतके वारेमापणे शोषण केले की त्याची भरपाईच होऊ शकत नाही. निसर्गापासून स्वतःला वापरासाठी ज्या ज्या वस्तू मानवाने घेतल्या, उदाहरणार्थ लाकूड असेल किंवा इतर वस्तू असेल, त्या वस्तू पुन्हा निसर्गाला परत वृक्षारोपणच्या माध्यमातून दिल्या नाही. ती त्याची देण्याची नैतिक जबाबदारी होती, पण त्याचे त्याला विस्मरण झाले आणि यातून पर्यावरण समतोल बिघडून मानवासमोर अनेक प्रकारच्या गंभीर समस्या, ज्यामधून आपण पाहतो नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास झाला, त्याचबरोबर अनेक आजार किंवा साथीचे रोग या ठिकाणी निर्माण झाले. त्यामध्ये आपण पाहतो की मानवाने आपल्या हव्यासापोटी किंवा आपल्या विकासाच्या लालसेपोटी आपण पाहतो की विज्ञान, आरोग्य, उद्योगधंदे, दळणवळणाच्या साधनांच्या माध्यमातून पर्यावरणामध्ये हस्तक्षेप केला आणि पर्यावरणाचा मोठ्या फार प्रमाणात ऱ्हास झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे वाढती लोकसंख्या ही पर्यावरण संतुलन बिघडवते, हे मात्र आपल्याला निश्चित म्हणता येईल. म्हणजे पर्यावरण समतोल बिघडवण्यामध्ये वाढती लोकसंख्या किंवा लोकांचा निसर्गामधील हस्तक्षेप किंवा अति विकासाची लालसा किंवा विकास करत असताना पर्यावरणाच्या समतोलाकडे केलेलं दुर्लक्ष किंवा त्याचा केलेला ऱ्हास हे मूळ कारण आपल्याला या ठिकाणी पर्यावरणाच्या ऱ्हासाचं सांगता येईल. या ठिकाणी पर्यावरणाच्या व्याख्या दिलेल्या आहेत की पर्यावरण म्हणजे सभोवतालची परिस्थिती, तर आपण म्हटलेलं आहे पर्यावरण म्हणजे सभोवतालची परिस्थिती, परंतु पर्यावरणाचे नेमका अर्थ या ठिकाणी देणाऱ्या काही व्याख्या आपल्याला पाहायला मिळतात. पर्यावरण हा मानवी जीवन व संस्कृतीचा आधार आहे. पर्यावरण म्हणजे आपल्या भोवती असलेला निसर्ग. त्यानंतर दुसरी एक व्याख्या आहे की मानवी जीवन अनुभवत असलेल्या नैसर्गिक, भौगोलिक आणि जैविक परिस्थितीची गोळाबेरीज म्हणजेच पर्यावरण. किंवा पर्यावरण शास्त्र म्हणजे पर्यावरणाच्या संदर्भात ज्या समस्यांना मानवाला सामोरे जावे लागते आणि अशा समस्यांचे निराकरण करण्यासाठी ज्या उपाययोजना कराव्या लागतात, या सर्व अभ्यासांचे एकत्रित शास्त्र म्हणजेच पर्यावरण. थोडक्यात पर्यावरण म्हणजे सभोवतालचं वातावरण म्हणजेच पर्यावरण. पर्यावरणाचे नैसर्गिक पर्यावरण आणि मानवनिर्मित पर्यावरण असे दोन प्रमुख प्रकार आहेत. नैसर्गिक पर्यावरणामध्ये माती, ज्याला आपण भूमी म्हटलेलं आहे, जल, ज्याला आपण पाणी म्हणतो, वायू, ज्याला आपण हवा म्हणतो, प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव इत्यादी घटकांचा समावेश होतो. तर मानवनिर्मित पर्यावरणामध्ये लोकसंख्या, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक घटकांचा यामध्ये समावेश होत असतो. तर अशा प्रकारे पर्यावरण म्हणजे सभोवतालची परिस्थिती किंवा पर्यावरण म्हणजे वातावरण. आता पहा, वातावरण दोन प्रकारचं असतं. आपण पाहिलं की पर्यावरणाचे दोन प्रकारात वर्गीकरण केलेलं आहे. एक नैसर्गिक पर्यावरण आणि दुसरं मानवनिर्मित पर्यावरण. तर व्याप्तीमध्ये आपण यावर प्रकाश टाकू शकतो की पहा, पर्यावरणाची व्याप्ती या ठिकाणी दिलेली आहे की पर्यावरणात अभिप्रेत असलेला निसर्ग हा आपल्यासमोर दिसणाऱ्या विराट विश्वाचा एक अंश आहे. मात्र अशा रीतीने समोर दिसणाऱ्या पर्यावरणाची सुरुवात आपल्या भोवतीच्या परिसरापासून होऊन विराट विश्वापर्यंत त्याची व्याप्ती आहे. पहा, पूर्ण जगभर पूर्ण विश्व त्याची व्याप्ती आहे. पर्यावरणाची पूर्ण म्हणजे ग्रह ताऱ्यापर्यंत त्याची व्याप्ती असते. जमिनीपासून ते आकाशापर्यंत त्याची व्याप्ती आहे. त्याला आपण पर्यावरण असं म्हणू शकतो. म्हणून आपल्याला दिसणारी भूमी, प्राणी, पाणी, वृक्ष हे पृथ्वीवरील तर एकूण भूपृष्ठ, जलसाठा, वने याचा अल्पसा अंश आहेत.
सारांश पर्यावरणाची व्याप्ती ही केवळ आपल्या सभोवतालच्या निसर्गापुरती मर्यादित नसून ती संपूर्ण विश्वव्यापक आहे. खरे तर मनुष्याचा पृथ्वीवरील अस्तित्वाचा पूर्वीपासूनचा पर्यावरणाचा अस्तित्व आहे. म्हणजे मानव जन्माला यायच्या अगोदर पर्यावरण होतं. म्हणून मानवाने निर्माण केलेली सर्व शास्त्रे, साहित्य, संस्कृती यांचा जन्म पर्यावरणाच्या निरीक्षणातून व संशोधनातून झालेला आहे. म्हणजे पर्यावरण अगोदर आहे आणि मानव नंतर. आणि म्हणूनच पर्यावरण हे आपल्या सभोवतालच्या वातावरणापुरते मर्यादित नसून ते व्यापक आणि विशाल स्वरूपाचे आहे. अशा प्रकारची त्याची व्यापक व्याप्ती असलेली आपल्याला दिसून येते. पर्यावरणाच्या याच्यामध्ये व्याप्तीमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो, ज्यामध्ये नैसर्गिक साधने आणि मानवी साधने या दोन्ही साधनांचा पर्यावरणामध्ये समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये भूमी आपण पाहतो की पर्यावरणाचा सर्वात महत्वाचा घटक आहे भूमी. आता भूमी म्हणजे आपण पाहतो की पृथ्वीवर आपण राहतो, पृथ्वीचा अभ्यास आला. त्याचबरोबर आपण पाहतो की आकाशामधील ग्रहताऱ्यांचा यामध्ये अभ्यास होतो, त्याचा व्याप्ती संबंध होतो. आपण पाहतो की भूमी ही भूमीपासून आपल्याला आपली गरज पूर्ण करण्याची अ, अनेक वस्तू आपण भूमीपासून मिळवतो. जसं की भूमीवर आपण अन्नधान्य घेत असतो आणि आपली गरज पूर्ण करतो. म्हणजे पर्यावरणापासून आपल्याला लाभ या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे आपण पाहतो की भूमीचा अतिवापर या ठिकाणी झाला. औद्योगिक क्रांतीने रासायनिक खते आणली आणि त्याचा परिणाम आपण पाहतो की भूमीमध्ये त्याचा वापर झाला आणि रासायनिक खतामुळे भूमीचा ऱ्हास झाला. गुणवत्तायुक्त नैसर्गिक जे गुणधर्म भूमीमध्ये होते ते रासायनिक खतामुळे भूमीचे नैसर्गिक गुणधर्म हे नष्ट झाले आणि भूमी आज आपण पाहतो की जमीन ही आता उपजत राहिलेली नाही. तिची नैसर्गिक उपजतपणा रासायनिक खतामुळे किंवा अतिरेकी खताच्या वापरामुळे त्यामध्ये आपण पाहतो की जे नैसर्गिक गुणधर्म होते ते नष्ट होऊन जमीन आता पडीत जमिनीच्या स्वरूपात आपल्याला दिसत आहे किंवा बंजर जमीन बनणे असं आपण म्हणतो. तर तशा प्रकारे भूमीचा ऱ्हास या ठिकाणी होऊन मानवासमोर हे फार मोठा संकट या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. मानवाने अतिरेकी उत्पादन घेण्यासाठी जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची खतं असतील, पेस्टिसाइड्स असतील, ज्याला तणनाशक असेल, कीटकनाशक असेल, यांचा अतिरेकी वापरामुळे जमिनीचा नैसर्गिक जो गुणधर्म होता तो या ठिकाणी नष्ट झालेला आहे आणि जमिनीचे आज आपण पाहतो की पर्यावरण समतोल या ठिकाणी झालेला आहे. की पहिला आपण पाहतो की जर पाऊस पडला तर जमिनीचा सुगंध छान येत होता. आता तो सुगंध देखील कमी झालेला, कारण नैसर्गिक आणि उपजत जे घटक होते त्याचा आपण कृत्रिम घटक वापरल्यामुळे ऱ्हास झालेला आहे आणि तिची उत्पादन आणि उत्पादकता देखील कमी झालेली आहे. त्याचबरोबर जमिनीची धूप देखील मोठ्या फार प्रमाणात झालेली आहे. आता आपण पाहतो की जमिनीचं आपण पाहतो की पर्यावरण जर समतोल टिकवायचा असेल तर 33% जंगल हे असलं पाहिजे. जंगल हा पर्यावरणाचा भाग आहे. परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे जंगलाचं प्रमाण खूप कमी आहे. मराठवाड्यात आपण पाहतो 2% ही जंगल नाही आणि 33% जंगल पर्यावरण संतुलनासाठी आवश्यक आहे. 33% जंगल भारतात नाहीच. मग जिथे लोकसंख्या जास्त आहे, मग जंगल नाही तर ऑक्सिजन नाही आणि ऑक्सिजन नसेल तर पर्यावरणात सगळे दूषित वायूच या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड असेल, मोनॉक्साईड असेल, असे मानवाला हानिकारक घटक पर्यावरणामध्ये जास्त असल्यामुळेच आज आपण पाहतो की लोकांना खूप आजार वाढलेले आहेत आणि साथीच्या आजारामुळे सजीव सृष्टीच आता धोक्यात येत आहे. तुम्ही पहा पर्यावरणाचे आता वनस्पतीवर देखील दुष्परिणाम होत आहेत. त्याचबरोबर म्हणजे पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे वनस्पतीवर दुष्परिणाम होत आहेत, सजीव सृष्टीवर दुष्परिणाम होत आहेत, मानवावर तर होत आहेत. पशु पक्षी जंगलांवर सुद्धा आपण पाहतो की पर्यावरणा ऱ्हासामुळे आम्लयुक्त पाऊस पडत आहे आणि आपण पाहतो की तशा प्रकारे तशा प्रकारचं दूषित वातावरण या ठिकाणी निर्माण होत आहे. त्याचबरोबर त्यानंतर आपण पाहूया की जल हा पर्यावरणाचा सर्वात महत्वाचा भाग आहे. जल हे जीवन आहे. त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. परंतु पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे आज आपण पाहतो की जल दूषित झालेलं आहे. जसं की भूमीमध्ये रासायनिक खतं वापरल्यामुळे ते पाण्याच्या पावसासोबत वाहून जलमध्ये मिश्रित होतात आणि जल हे दूषित होतं.
शुद्ध पाणी आता दुर्मिळ झालेलं आहे. आधीच आपण पाहतो की शुद्ध पाण्याचा साठा केवळ पृथ्वीवर 3% आहे आणि हा साठा आता वरचेवर कमी होत आहे. कारण आपण पाहतो की पाणी हे कुठल्याही प्रयोगशाळेत निर्माण करता येत नाही. ते नैसर्गिक आपल्याला उपलब्ध होतं आणि म्हणून पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. जमिनीचाही अ, अ, नैसर्गिक समतोल जमिनीचा बिघडू नये यासाठी खतांचा मर्यादित वापर आणि तिची सुपीकता या ठिकाणी सांभाळली पाहिजे. जे जैविक आपण पाहतो गुणधर्म किंवा साखळी आहे ती टिकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. सरकारच्या पातळीवर प्रयत्न झाले पाहिजे. हे प्रयत्न मानव विकासाला पूरकच असतात आणि आपण पाहतो की ही हानी करून, जलची हानी करून, भूमीची हानी करून माणूस आपलंच आरोग्य कमी करत आहे, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. त्यानंतर जंगल आपण पाहतो की जंगलाच्या ऱ्हासातून अनेक समस्या निर्माण होत आहे, की पर्यावरण असमतोल निर्माण झालेला आहे. आज आपण पाहतो की पूर्वीच्या काळी पाऊस भरपूर पडायचा, म्हणजे पावसाळा मोठा असायचा आणि त्यामुळे अ, सजीव सृष्टी ही सगळी आनंद असलेलं वातावरण आपल्याला दिसून येत होतं, की पावसामुळे हवेतील प्रदूषण कमी व्हायचं. परंतु आता पाऊसच पडत नाही. हवेमध्ये धुळीकण खूप मोठ्या प्रमाणात वाढून लोकांना श्वसनाचे विकार होत आहेत किंवा आम्लयुक्त पाऊस पडून आपण पाहतो, की लोकांना तशा प्रकारचं पाणी अशुद्ध होत आहे. अशा प्रकारची आव्हाने ही पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे किंवा मानवाने आपल्या हव्यासापोटी पर्यावरणात हस्तक्षेप केल्यामुळे किंवा नैसर्गिक साधनांमध्ये जंगलतोड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे आज आपण पाहतो, की पहिलं गावाच्या जवळ आल्यावर जंगलामुळे गाव दिसत नव्हतं जवळ येईपर्यंत. पण आज आपण पाहतो, की कोसो दूर आपल्याला नुसती जमीन आणि जमीन दिसत आहे. त्यावर कुठलीही झाडं या ठिकाणी दिसत नाहीत आणि झाडांचं प्रमाण जेवढं जास्त तेवढाच पर्यावरणाचा समतोल वाढतो. 33% हे जंगलाचं प्रमाण असायला पाहिजे. परंतु आज आपण पाहतो त्याचं प्रमाण 2-3% वर आलेलं आहे आणि म्हणून आपली हवा देखील शुद्ध नाही. पहा, हवेत गारवा राहिलाच नाही. उष्ण वारे आल्यामुळे उष्ण वारे हे तब्येतीला चांगले नसतात आणि उष्ण वाऱ्यांमुळे आपण पाहतो की अनेक प्रकारचे आजार होत असतात आणि सजीवसृष्टी धोक्यात येते, की पर्यावरणाचं संतुलन जर आपल्याला ठेवायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास झाला पाहिजे. भूमीचा अभ्यास झाला पाहिजे, म्हणजे पर्यावरणाची व्याप्ती म्हणून भूमीचा अभ्यास झाला पाहिजे, जलसंपत्तीचा अभ्यास झाला पाहिजे, शेती कशी करावी याचा अभ्यास झाला, पर्यावरण समतोल ठेवून शेती कशी करावी याचा अभ्यास झाला. आपण पाहतो की अ, रासायनिक शेतीऐवजी नैसर्गिक शेती जर केली आपण तर या ठिकाणी पर्यावरण समतोल राहू शकतो. त्याचबरोबर झाडे लावले, एका माणसागणिक 4 झाडे लावले तर जंगलाचं प्रमाण वाढू शकतं. तर तशा प्रकारे समतोल आपण ठेवू शकतो. त्याचबरोबर या अनुषंगाने अशा प्रकारे पर्यावरणामध्ये याचा अभ्यास झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर पर्यावरणाचा भाग म्हणजे खनिज संपत्ती पर्यावरणामध्ये असते. आपण पाहतो की जसं की जमिनीमध्ये अनेक प्रकारची खनिज संपत्ती असते. मग जसं आपण पाहतो की पेट्रोल, डिझेल, सोने, चांदी, मौल्यवान धातू किंवा अनेक इतर प्रकारच्या जसं की माती भेटते, मुरूम भेटतो, दगड भेटतो, हिरे सुद्धा आपल्याला त्यातून भेटत असतात. म्हणजे अशा प्रकारची नैसर्गिक साधन संपत्ती किंवा खनिजे ही सगळे जमिनीत असतात आणि या पर्यावरण समतोल ठेवला तर ह्या खनिजांचं प्रमाण वाढतं किंवा याचा साठा मर्यादित असतो. त्याचा अपव्यय केला तर हे साठे माणसाला कमी पडतील आणि पुन्हा त्याच्या दुर्भिक्षापायी मनुष्य जीवनच धोक्यात येऊ शकतं. तर अशा प्रकारे खनिजांचा अभ्यास झाला पाहिजे, त्याच्या वापराचा अभ्यास झाला पाहिजे. या अनुषंगाने पर्यावरण शास्त्रात त्याचा अभ्यास केला जातो. त्याचबरोबर ऊर्जेवर आधारित आपण पाहिलं की ऊर्जेशिवाय माणसाचं जीवन नाही. ज्यामधून आपल्याला आपण पाहतो की वीज मिळते आणि विजेमुळेच आपला विकास घडून येतो. तर ऊर्जेमुळे आपण पाहतो की कोळश्यावर आधारित जर कोळसा हे खनिज वापरून त्यावर आधारित जर आपण वीज निर्माण केली तर पर्यावरणाला हानी पोहोचते. परंतु आपण सौर ऊर्जेची वीज जर केली तर पर्यावरणाला ती समतोल ठरते, संतुलन बिघडू देत नाही. तर सौर ऊर्जेचा वापर झाला पाहिजे किंवा विजेचा मर्यादित वापर काटकसरीने केला पाहिजे, विजेची बचत केली पाहिजे. तर अशा प्रकारचं हा एक महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. तसंच आपल्याला या ठिकाणी प्राण्यांचा सुद्धा आपण पाहतो की प्राणी ज्याचं त्याचं आपलं ठरलेलं असतं की मानव जसा वस्तीमध्ये राहतो,
मानव जसा समाजशील प्राणी आहे, तसं आपण पाहतो की पक्षी, पशुपक्षी देखील जंगलात राहत असतात आणि जंगले जर तोडली तर ती कुठे राहणार मग? आपण पाहतो की गावात येतील आणि ते गावात आले तर माणसाला घरात राहणं शक्य नाही किंवा शेती करणं शक्य नाही किंवा मानवासमोर अनेक प्रकारची आव्हाने या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. म्हणून पर्यावरण समतोल राखण्यासाठी जंगले वाढली पाहिजे, प्राण्यांची काळजी घेतली पाहिजे. त्यांनाही आपण पाहतो की आज पाण्यापायी पशुपक्षी मरत आहेत. जंगलाला लागणाऱ्या आगी हे देखील मोठं आव्हान आहे. त्यातून मोठ्या फार प्रमाणात आपली नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास या ठिकाणी होत आहे. कारण आपण पाहतो की जंगलातून केवळ आपल्याला पशुपक्ष्यासाठी जंगल नसतं, तर त्यातून ऑक्सिजन मिळतो. वेगवेगळ्या वनस्पती, औषधी वनस्पती आपल्याला मिळतात आणि त्यातून मानवाचं जीवन सुखी होतं. तर हे आपण सांभाळलं पाहिजे, याचं वाढ केला पाहिजे, ते संरक्षण केलं पाहिजे. सूक्ष्म जीवांची त्यामध्ये साखळी असते ती टिकवली पाहिजे आणि त्यामुळे ज्याचं त्याचं जीवन, त्या जीवनामध्ये तिथे आनंद येतो. प्राण्यांचं जंगल जर असेल तर प्राणी प्राणी जंगलात राहतील, त्याचा आनंद घेतील. मानव या ठिकाणी शुद्ध हवेचा आनंद घेतील. तर अशा प्रकारे आपण पाहतो की पर्यावरण समतोल जर ठेवलं आणि तर त्याचा निश्चितच मानवाच्या विकासाला या ठिकाणी पूरक वातावरण निर्माण होतं. तसंच पर्यावरणामध्ये आपण पाहतो की वाढती लोकसंख्या पर्यावरणाचा ऱ्हास घडवून आणू शकते. पण लोकसंख्या ही जर मर्यादित ठेवली तर निश्चितच पर्यावरण समतोल निर्माण होऊ शकतो. त्यानंतर सामाजिक लोकांमध्ये पर्यावरणाची जनजागृती, पर्यावरण शिक्षण जर लोकांना दिलं तर निश्चितच समाज प्रगल्भ होईल. पूर्वीच्या काळी लोक शिकलेले नव्हते, परंतु पर्यावरण शिक्षण त्यांना माहिती होतं आणि म्हणून ते झाडं तोडत नसत. आज आपण पाहतो की नव्या पिढीमध्ये जंगल तोडीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्यातून पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. तर समाजामध्ये अशा प्रकारची सामाजिक स्थिती लोकांमध्ये तशा प्रकारचं उद्बोधन करणे, तशा प्रकारचं सांस्कृतिक जीवन जगणे, संस्कृती पर्यावरणाला अनुसरून आपण जर ठेवली, तर निश्चितच माणसाचं जीवन हे सुखकारक होऊ शकतं. तर पर्यावरण या शास्त्रामध्ये किंवा पर्यावरणाच्या व्याप्तीमध्ये या सर्व घटकांचा अभ्यास केला जातो. त्याचबरोबर पर्यावरणामध्ये आकाश असेल, आकाशाचा अभ्यास केला जातो. आकाशामधील ग्रहताऱ्यांचा अभ्यास केला जातो. सूर्य, पृथ्वी, चंद्र यांचा अभ्यास केला जातो. वेगवेगळे आकाशामधील जे घटक आहेत, त्या घटकांचाही अभ्यास केला जातो आणि भूगर्भाचा देखील अभ्यास केला जातो. पहा, पर्यावरण शास्त्र हे अतिव्यापक आहे. ज्यामध्ये भूगर्भाचा अभ्यास होतो, त्याचबरोबर पृथ्वीचा अभ्यास होतो म्हणजे जमिनीवरचा अभ्यास होतो आणि आकाशामधील देखील अभ्यास होतो. अशा तिन्ही पातळीवर पर्यावरणाचा अभ्यास होतो आणि या तिन्ही पातळीवरील आपलं सभोवतालचं वातावरण म्हणजेच सभोवतालची परिस्थिती म्हणजेच पर्यावरण असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. हे सर्व घटक पर्यावरणाच्या व्याप्तीचाच भाग आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर या ठिकाणी आपण थांबूया. या तासाला आपण उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.